ठीक आहे. फर्स्ट पुढे आलो, React.js फोल्डर ओपन केला. त्यामध्ये आपल्या ऍप्लिकेशनचं नाव काय आहे, वेबसाईट ऍप. त्याला राईट केलं मी URL बार मध्ये CMD, एंटर केलं. एंटर केल्यानंतर माझ्या पुढे ब्लॅक स्क्रीन आली. त्या ब्लॅक स्क्रीन मध्ये आपण काय टाकतो, कमांड्स राईट करतो, जसं की प्रोजेक्ट रन करण्याची कमांड. मग मी प्रोजेक्ट रन करण्याची कमांडच्या आधी इथे कमांड टाकतो मी कोड पेस्ट डॉट. याने काय होणार की आपला VS कोडला प्रोजेक्ट ओपन होईल. आणि इथे कमांड टाकतो npm run dev. आता ही कमांड टाकल्यानंतर आपल्याला माहित आहे काय होणार आहे, प्रोजेक्ट एक्झिक्यूट होईल आणि आपल्याला एक URL मध्ये आपला प्रोजेक्ट तिथे शो होईल. जसे की मला इथे URL भेटते, त्या URL आल्यानंतर असा माझ्या पुढे छोटासा काहीतरी एक प्रोजेक्ट आहे ई कॉमर्स टाईप. आणि त्या ई कॉमर्स टाईप मध्ये ह्या प्रकारे आपण प्रोजेक्ट बनवला होता. त्यामध्ये होम पेज, प्रोडक्ट, अबाउट आणि कॉन्टॅक्ट बनवलं होतं. ठीक आहे. VS कोड ओपन झालंय, एकदा मी चेक करतो. जस्ट चेक केले, VS कोड ओपन आहे. जस्ट जे काही टॅब ओपन आहे त्या टॅब मी काय केले, क्लोज केले. तर ह्या प्रोजेक्ट मध्ये वेगळं काय दिसतंय का तुम्हाला आज? काय दिसतंय की मी इथे लॉग इन न करता पण माझं लॉग इन केलंय मी इथे, आहे ना, माझं गेलं की इथे लॉगआउट, परत मला लॉग इन मागितलं की ते. मग झाली ना आपली इंस्टाग्राम सारखी जी काय प्रोसेस असते, जसं आपण त्या वेबसाईटला किती दिवसात गेलो आणि कधीही गेलो तरी आपल्याला तिथे लॉग इन करायची गरज पडली की इथे आलंय ना, ऑलरेडी माझं कार्ड पेज दिसतंय, प्रोफाईल पेज दिसतंय. ओके, ठीक आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय केलंय, होम पेज केले. होम पेज नंतर प्रोडक्ट मध्ये एखादा युजर आला तर काय करणार, तो एखादा प्रोडक्ट सिलेक्ट करणार. जसा बाय चान्स मी काय करतो, हा प्रोडक्ट सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर त्या प्रोडक्टची अख्खी डिटेल मी काय केली, व्ह्यूज केली. त्यानंतर मी इथे प्रोडक्टला करतो ऍड टू कार्ट. मला आवडलाय, मला तो परचेस करायचा आहे, त्यासाठी मी इथे केला ऍड टू कार्ट. आलं इथे ऑलरेडी ऍडेड टू कार्ड आले. ओके, मग जो हा ऍड झालेला प्रोडक्ट कुठे गेला, तो कार्ड मध्ये गेला. कुठे गेला, कार्ड मध्ये. जसं मी या कार्ड वर क्लिक करतोय तर आपण कुठे आलो, स्लॅश कार्ड. ठीक आहे, एकदा आपण प्रोसेस समजून घेऊया, त्यानंतर पुढे जाऊ. ओके, फर्स्ट युजर येणार, काय करणार, तो अकाउंट क्रिएट करणार. अकाउंट युजर आला, युजरने अकाउंट काय केलं, क्रिएट केलं. क्रिएट केल्यानंतर तो सेकंड काय करणार, अकाउंट किंवा डायरेक्टली मी इथे करतो लॉग इन करणार. त्यांनी लॉग इन केल्यानंतर तो कुठे जाणार, प्रोडक्ट पेजला जाणार. बरोबर, कुठे जाणार, तो प्रोडक्ट पेज वर जाणार. त्यानंतर युजर प्रोडक्ट पेज वर आल्यानंतर काय करणार, प्रोडक्ट डिटेल करणार, किंवा आपण इथे राईट करू प्रोडक्ट. ठीक आहे, इथे मी प्रोडक्ट पेज वर आल्यानंतर युजर काय करणार, प्रोडक्ट व्ह्यू करणार. प्रोडक्ट व्ह्यू केल्यानंतर तो काय करणार, नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे, काय केलं, युजर आला वेबसाईटला, त्याने अकाउंट क्रिएट केलं त्याचं, परत त्यांनी लॉग इन केलं त्याचं अकाउंट, तो प्रोडक्ट पेजला गेला. त्या प्रोडक्ट पेजला गेल्यानंतर त्यांनी प्रोडक्ट काय केला, व्ह्यू केला. मग व्ह्यू केल्यानंतर काय करणार, तो प्रोडक्ट करणार ऍड टू कार्ट. मग जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट कुठे जाणार, कार्ड पेजला जाणार. कुठे जाणार, कार्ड पेजला जाणार. मग कार्ड पेजला आल्यानंतर तो काय करणार, तो कार्ड पेजला आल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस काय असते, चेक करणार. तो प्रोडक्ट तोच आहे का, तो चेक करणार. त्याची क्वांटिटी बरोबर आहे का, त्याची प्राइस बरोबर आहे का, तो काय करणार, हा चेक करणार. चेक केल्यानंतर तो काय करणार, त्या प्रोडक्टची ऑर्डर देणार. आणि ऑर्डर दिल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस काय असते, पेमेंट. ठीक आहे, ऑर्डर मध्ये चालेल ना पेमेंट.
ठीक आहे ना. ऑर्डर मध्ये तो काय देणार, इथे इथे आमची ऑर्डर होणार आहे, ह्याच्या नावाने ऑर्डर आली पाहिजे. त्याने ऑर्डर दिली, ऑर्डर दिल्यानंतर काय असणार, ऑर्डर हिस्ट्री आहे ना. अशी आपली प्रोसेस असते, किंवा इथे आपण ऑर्डर ट्रॅक करू, अशीच प्रोसेस असते. एखाद्या वेबसाईटला गेलात, तिथे अकाउंट क्रिएट करतात. अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्ही अकाउंटला लॉग इन करतात. लॉग इन केल्यानंतर नेक्स्ट प्रोसीड, तुम्ही प्रोडक्टच्या पेजला जातात. प्रोडक्टच्या पेजला गेल्यानंतर प्रोडक्टला आपण काय करतो, व्ह्यू करतो. व्ह्यू केल्यानंतर तो प्रोडक्ट आवडला तर आपण काय करतो, तो ऍड टू कार्ड करतो. नंतर तो प्रोडक्ट जातो कुठे, आता ऍड टू कार्डच्या पेजला किंवा कार्ड पेजला जातो. त्यानंतर तो प्रोडक्ट आपण चेक करतो. चेक करतो म्हणजे काय, प्रोडक्टची क्वांटिटी किती, आवडलाय का नाही आवडला, तिथे आपण करतो. त्यानंतर आवडला असेल तर त्याला आपण ऑर्डर देतो. ऑर्डर म्हणजे काय, मग पेमेंट वगैरे सगळं झालं तिथे. आणि ऑर्डर दिल्यानंतर काय राहतं, आपल्याला ऑर्डर ट्रॅक करणं राहतं. म्हणजे तो ट्रॅक ट्रॅक म्हणजे काय, की जसं ऑर्डर पॅक झालाय का, आपली जी काय प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट कुठून निघालाय का कंपनीमधून, कुठे आलाय, नगरमध्ये आलाय, नगरमध्ये आलाय तर कुठे आलाय, कुणाकडे आहे, आता डिलिव्हरी बॉय कुठे आहे, कोणत्या सिटीमध्ये आपला प्रोडक्ट आहे, ते ऑर्डर ट्रॅक मध्ये आलं. समजली प्रोसीड तुम्हाला? ठीक ठीक आहे. मी आउटपुट पेजला आलो. ठीक, आउटपुट पेजला म्हणजे वेबसाईटला आलो. मी एक युजर आहे, वेबसाईटला आलो, मला काही माहित नाही. ठीक आहे, माझा अकाउंट पण नाही यामध्ये. जस्ट मी इथून अकाउंट, ठीक आहे, अजून बटन नाही टाकलं, त्यामुळे मी काय करतो, सध्या मॅन्युअली त्या टोकनला रिमूव्ह करतो. आपण जेव्हा लॉग आउटचं करणार आहे, ठीक आहे, अरे टोकन नाही तरी लॉग इन दिसतंय ना, लोकल स्टोरेज मध्ये टाकलंय आपण. ठीक आहे, केलं रिमूव्ह. ठीक आहे, मी आता नवीन आहे, मी हे वेबसाईटला आलो. हॅलो, मला इथे दिसलं, कशाची वेबसाईट आहे, काहीतरी चपलाची दुकान आहे बरं का. ठीक आहे, मी आलो कुठे, प्रोडक्ट. नाहीतर मी डायरेक्टली आलो, माझं एक अकाउंट क्रिएट करायचं, क्रिएट. ठीक आहे, मी लॉग इन पेजला आलो. लॉग इन पेजला आणण्याआधी, ठीक आहे, फर्स्ट युजर आला वेबसाईटला, क्रिएट अकाउंटच्या पेजला आला. सपोज मी इथे एक अकाउंट बनवतो, जसं की माझं नाव टाकलं इथे, त्यानंतर एक माझा मोबाईल नंबर टाकतो. जसं की मोबाईल नंबर मला वेगळा टाकायला गेला होता. ठीक आहे, मी नंबर टाकतो एक, जसं की नंबर आहे माझा 12 12 12 12, असा माझा काही मोबाईल नंबर आहे. त्यानंतर माझा एक ईमेल आय डी टाकला, आणि माझा पासवर्ड टाकतो मी 12 12. चेक बॉक्स भरला, क्रिएट अकाउंट बटनावर मी क्लिक केलं, तर माझं अकाउंट क्रिएट झालं. मग मी कुठे आलो, लॉग इनच्या बटनावर किंवा लॉग इनच्या पेजवर. जस्ट मी लॉग इन करण्यासाठी मोबाईल नंबर टाकला 12 12 12 12, पासवर्ड टाकला माझा 12 12, चेक बॉक्स भरला, लॉग इन बटनावर मी क्लिक केलं. जसं माझं अकाउंट क्रिएट झालं, इथे क्रिएट झाल्यानंतर मी कुठे आलो, प्रोडक्ट पेजला आलो. आलो इथे प्रोडक्ट पेजला. त्यानंतर मी प्रोडक्ट पेजला आल्यानंतर एखादा प्रोडक्ट व्ह्यू करतो. जसा की मला प्रोडक्ट आवडला, हा नायकीचा शूज, क्लिक केलं म्हणजे मी व्ह्यू केला तो प्रोडक्ट. त्या प्रोडक्टची मला डिटेल दिसली. त्या प्रोडक्ट आहे 4000 रुपयाला. हा, मला हा प्रोडक्ट काय करायचा, आता परचेस करायचा आहे. मग मी त्याला करणार इथे ऍड टू कार्ट. जसं मी ते ऍड टू कार्ट केलं, तर तो काय सांगतोय, ऑलरेडी ऍडेड टू कार्ड. म्हणजे तो प्रोडक्ट कुठे गेला, आता कार्ड्स मध्ये गेला. जसं मी ह्या कार्ड बटनावर क्लिक करतोय, जसं मी ह्या कार्ड बटनावर क्लिक करतोय, तर मला कार्ड पेज शो झालंय की ते नाही झालं. फक्त URL मध्ये काय आलंय, स्लॅश कार्ड आले. आलं इथे, जर पॉईंट समजलाय, नसेल समजला तुम्ही एकदा रेकॉर्डिंग डबल पहा. ठीक आहे, तुम्ही नवीन आला असता असं समजू आपण. ओके, VS कोड मध्ये आलो, आणि लास्ट लेक्चर मध्ये आपण काम कशात केलं होतं, प्रोडक्ट डिटेल मध्ये काम करतो. ठीक आहे, मग जसं आपण तो ऍड टू कार्ट प्रोडक्ट करणार, तर आपण कुठे जाणार, तर इथे लिंक टॅग मध्ये सांगितलं होतं ना, कुठे नॅव्हिगेट केलं आपण, नॅव्हिगेट केलं. अरे, कार्ड पेजला कसं काय जातो, नावबार मध्ये गेले का आपण, ठीक आहे, काय अडचण नाही.
ठीक आहे. नाव बार मध्ये आपण असं काहीतरी टॅग राईट केलाय. कुठे? नाव बार मध्ये आलो आणि कार्ड बटन कुठे येते? आयकॉन घेतलंय का इथे? शॉपिंग कार्ड म्हणून. ओके. आणि तिथे आपण सांगितले कुठे जायचं? स्लॅश कार्डला जायचं. मग जी काय आपली स्लॅश कार्डचा रस्ता आहे तो रस्ता बनवण्यासाठी मी काय करतो? ऍप डॉट जेएसएस मध्ये आलो. कुठे? ऍप डॉट जेएस इथे आलो इथे. आणि इथे एक रस्ता बनवतो. रस्ता बनवण्यासाठी कोणता टॅग? राऊट टॅग. राऊट टॅग घेतला, त्याचा क्लोज केला आणि त्याच्या आतमध्ये आपण सांगतो पाथ. पाथ म्हणजे काय? रस्ता. एखादा युजर स्लॅश कार्ट वर आला तर त्याला कोणता इलेमेंट शो करायचा आहे, म्हणजे कोणता कंपोनंट शो करायचा आहे, तर आपण इलेमेंट मध्ये सांगतो. मग कोणता कंपोनंट शो करायची ते? कार्ड आहे का? बनवलाय का आपण? नाही. बनवण्यासाठी मी पेजेस मध्ये आलो आणि त्याच्यामध्ये मी कार्ट डॉट JSX नावाची एक फाईल बनवली. त्यानंतर त्याचा एक कंपोनंट राईट करतो, जसं की फंक्शन कार्ट ओपन राऊंड क्लोज राऊंड. ओपन करले क्लोज करले केला. त्याच्या आतमध्ये रिटर्न, आणि रिटर्न मध्ये मी सिंपल जस्ट इथे सांगतो एक H1 मध्ये कार्ड किंवा कार्ड पेज सांगू. ह्याला आपल्याला दुसऱ्या पेजला दाखवण्यासाठी एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव काय आहे? कार्ट आहे. राईट केलं, आउटपुट पेजला आलो, जस्ट इथे रिफ्रेश केला. ठीक आहे. एरर आलाय. कुठे एरर आलाय? ऍप डॉट JSS मध्ये. किती नंबर लाईनला? 20 नंबर. का आलाय तो एरर? आपण जाऊन चेक करू. का आलाय? की एलिमेंट मध्ये आपण कंपोनंट राईट नाही. कोणता कंपोनंट दाखवायची? कार्ड. त्याला इम्पोर्ट केला, ऍज अ एका टॅग मध्ये मी त्याला राईट केलं. आउटपुट पेजला आलो तर इथे आपल्याला कार्ड पेज दिसतंय. दिसतंय सर्वांना? म्हणजे हे कार्ड नावाचं पेज आहे. ह्या पेज मध्ये दोन गोष्टी कॉमन असणार आहे. कोणत्या कोणत्या? नाव बार आणि फुटर. ते इम्प्लिमेंट करण्यासाठी जस्ट मी इथे काय करतो? नाव बार जस्ट त्याला इम्पोर्ट केलं आणि एका टॅग मध्ये मी राईट केलं. सेकंड गोष्टी कोणती इम्पॉर्टंट कॉमन आहे? फुटर इम्पोर्ट केला, एका टॅग मध्ये मी राईट केलं. आउटपुट पेजला आलो तर इथे आपल्याला नाव बार आणि फुटर काय झालंय आता? शो झाला इथे. पक्का? ठीक. त्यासाठी त्यानंतर मी काय करतो? इथे 2 BR घेतले. त्यानंतर ह्या फुटरच्या वरती पण मी इथे 2 BR घेतो. आउटपुट पेजला आलो, जस्ट आपला इथे कार्ड पेज दिसतंय. त्याला मी थोडस डिझायनिंग करण्यासाठी क्लास नेम त्याला सांगतो टेक्स्ट कुठे असणार तुझा? सेंटरला असणार. त्यानंतर टेक्स्टची साईज देण्यासाठी टेक्स्ट 5XL. आउटपुट पेजला आलो, जस्ट इथे रिफ्रेश केलं, आला इथे टेक्स्ट सेंटरला आलाय, पण त्याची साईज इन्क्रीज नाही झाली, डॅश राहिलाय. झाली साईज इन्क्रीज. त्याला अजून डिझाईनिंग करण्यासाठी त्याला मी काय करतो? सिंपल फॉन्ट बोल्ड करू. ओके, बोल्ड केला. आउटपुट पेजला आलो, जस्ट इथे झाला कार्ड पेज. झाला इथे. ठीक. इथं डिझायनिंग समजली असून राऊट राईट केला, एक रस्ता ठरवलाय, त्या रस्त्यामध्ये आपण कार्ड पेज शो केले. बस एवढाच फंडा राईट केला. आणि त्या कार्ड पेज मध्ये नावबार आणि फुटर कॉमन आहे, त्यामुळे दोन्ही कंपोनंटला आपण काय केलेलं? इम्पोर्ट केलं आणि एका टॅग मध्ये राईट. आता आपल्याला करायची कार्ड पेज डिझाईन. काय करायचे आता? आता मला सांगा, कार्ड पेज मध्ये काय असतं? जसं की मी हा प्रोडक्ट सिलेक्ट केला, ऍड टू कार्ड केला, मग हा प्रोडक्ट मला कुठे शो होणार? कार्ड पेजला होणार, बरोबर ना? म्हणजे जेवढे काय ह्या युजरने ऍड टू कार्ड केलेले प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट आपल्याला कुठे शो करायचे? कार्ड पेज. मग आपल्याला कार्डची लिस्ट आणण्यासाठी आपल्याकडे एक API आहे. जस्ट मी ती API चेक करतो. कोणती API आहे आपल्याकडे? त्या फाईल मध्ये आलो मी आणि आपल्याला कशाची लिस्ट पाहिजे आता? कार्डची लिस्ट पाहिजे. ह्यामध्ये मी बघतो युजर लॉग इन, रजिस्ट्रेशन, त्यानंतर ही कोणती स्लाइडरची, प्रोडक्ट डिटेल. आपल्याला गरज कशाची? कार्ड लिस्टची. आली, भेटली इथे. एकदा अजून झूम करतो. मेथड कोणती? पोस्ट आहे. त्याला पास काय करायची? टोकन. कुठे टोकन? लोकल स्टोरेज. जस्ट मी त्या API ला कॉपी केलं, VS कोड मध्ये आलो आणि आपल्याला एखाद्या API ला कॉल करण्यासाठी कोणाची गरज आहे आता? Axios ची गरज आहे. Axios ला इम्पोर्ट केलं कुठून? Axios मध्ये. त्यानंतर इथे मी कंपोनंटच्या आतमध्ये एक घेतला मी यूज इफेक्ट.
की आपल्याला एखाद्या एपीआय ला कॉल करायचे असेल तर कुठे करतो आपण, यूज इफेक्टच्या आतमध्ये एक यूज इफेक्ट घेतला, यूज इफेक्टच्या आतमध्ये एक एरो फंक्शन घेतला, लास्ट मध्ये ऑच करण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेट टाकला. आपल्याकडे व्हेरिएबल नाही म्हणून मी त्याला एम्प्टी ठेवलं आणि त्याच्या आतमध्ये मी एक एपीआय ला काय करतो, कॉल करतो. मग इथे सांगणार एक्झिऑस डॉट मेथड कोणती त्या एपीआय ची, पोस्ट मेथड. एक्झिऑस डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट त्याच्यामध्ये काय असते, URL कोमा द्यायचा आणि इथे काय असतं, ओबीजे असतं डॉट राऊंड ब्रॅकेट त्याच्यामध्ये एक एरो फंक्शन आणि त्या एरो फंक्शन मध्ये आपल्याला काय भेटतं, रिस्पॉन्स भेटतो. आपल्याला सर्व्हर कडून जो रिस्पॉन्स येणार आहे तो रिस्पॉन्स भेटतो. जस्ट तो रिस्पॉन्स मी काय करतो इथे सर्व्हर रिस्पॉन्स म्हणून तो प्रिंट करतो. ओके, आता जी URL आणली आपण ती URL मी पेस्ट करतो इथे, जसं की मी कॉपी केली होती, केली URL पेस्ट. आणि त्या URL मध्ये आपल्याला काय द्यायचं आहे, ऑब्जेक्ट द्यायचा आहे. आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये काय असणार आहे, फक्त टोकन असणार. आणि जी काही टोकन आहे ती टोकन कुठे ठेवलंय आपण, विशाल कुठे, लोकल स्टोरेज मध्ये. मग काय करणार, एक व्हेरिएबल घेतला कोणता, ओबीजे नावाचा, इक्वल टू कर्ली ओपन केला, क्लोज केला आणि त्याच्या आतमध्ये काय नाव देतो मी, ते टोकन कोलन दिला. आणि ते टोकन कुठे आहे, लोकल स्टोरेज. आपल्याला हे टोकन काय करायचे, सेट करायची का घ्यायची, त्यासाठी गेट आयटम आणि त्या राऊंड ब्रॅकेट मध्ये सांगायचं काय घ्यायचंय आपल्याला, लोकल स्टोरेज मधून टोकन घ्यायचे. झालं एवढं, काहीच नाही करायचं. आउटपुट पेजला एकदा यायचं, जस्ट मी ते डेव्हलपर ऑप्शनला ओपन केलं, कन्सोलला ओपन केलं आणि एकदा मी रिफ्रेश केलं. जसं मी ती रिफ्रेश केलं तर मला सर्व्हर कडून त्या एपीआय कडून काहीतरी डेटा भेटलाय डेटा. त्यामध्ये काय काय आले, कॉन्फिग, डेटा, हेडर. ह्यामधला महत्वाचा कोण आहे, डेटा. इथे आलो कन्सोल मध्ये आणि रिस्पॉन्स मधून तो काय प्रिंट कर, डेटा प्रिंट. आउटपुट पेजला आलो, जस्ट एकदा रिफ्रेश केलं मी इथे, तर ती एपीआय कॉल होऊन आपल्याला इथे काय भेटलाय, डेटा भेटलाय. त्याच्या कोणत्या टाईपचा डेटा भेटलाय, ॲरे ऑब्जेक्टचा भेटलाय, बरोबर. आता एकदा चेक करू काय भेटलंय आपल्याला, 2 डेटा भेटले. किती भेटलेत, त्यामध्ये कार्ड आयडी, कॅटेगरी इमेज, नेम, एंट्री, डेट भेटली. आज तारीख किती, 23 आहे ना. त्यानंतर प्राइस भेटली, आयडी भेटली, प्रोडक्ट आयडी भेटली, प्रोडक्टची इमेज भेटली, लेबल भेटलाय, नेम, भरपूर साऱ्या गोष्टी भेटल्या. ओके, आता ह्यामध्ये आपल्याला काय करायची, जो हा डेटा आलाय ना तो डेटा एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा आहे. मग व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा असेल तर काय करायची, एक व्हेरिएबल बनवू आपण, कॉन्स्ट राऊंड ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला आणि त्याला व्हेरिएबलला नाव देतो मी कार्ड इन्फो. ठीक आहे, त्यानंतर त्याचा एक फंक्शन असेल काय नावानी, कार्ड इन्फो नाव इक्वल टू, इथे काय असेल, यूज स्टेप. त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर होणार आहे, ॲरे टाईपचा डेटा. त्यासाठी इथे स्क्वेअर ब्रॅकेट. जस्ट जिथे एपीआय कॉल झाली तिथेच आपण सांगू सेट कार्ड इन्फो, त्यामध्ये काय कर, रिस्पॉन्स मधून डेटा सेट कर. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, त्या एपीआय कडून आपल्याला आता एक रिस्पॉन्स भेटला आणि तो रिस्पॉन्स कुठे स्टोअर झाला, ह्या प्रोडक्ट इन्फो कार्ड इन्फो नावाच्या व्हेरिएबल मध्ये. आणि जस्ट त्या व्हेरिएबल मधून आपल्याला डेटा काय करायचा, आता प्रिंट करायची. मग प्रिंट करण्यासाठी मी इथे आलो, जो डेटा आलाय तो डेटा आपण करू एका टेबल मध्ये प्रिंट करू. ठीक आहे ना, ठीक आहे. मी एक टेबल टॅग घेतला, त्या टेबल टॅगच्या आतमध्ये मी घेतला टीआरच्या आतमध्ये टीएच असतो आणि टीएच मध्ये आपण सांगू पहिलं प्रिंट करू आपण प्रोडक्ट, त्यानंतर सेकंड आपण प्रिंट करू, काय प्रिंट करायची, प्रोडक्टचं, त्यानंतर अजून काय प्रिंट करायची, प्राइस. त्यानंतर अजून काय प्रिंट करायची, इमेज आपण प्रोडक्ट मध्ये करू ना. इथे आपण करू QTY म्हणजे क्वांटिटी. आता ही क्वांटिटी कुठे आहे, अरे तुम्ही जो डेटा आलाय त्या डेटाच्या आतमध्ये पाहिले का, आपल्याला क्वांटिटी पण भेटली इथे.
आली. ठीक आहे, त्यासाठी आपण QTY घेतला. त्यानंतर अजून आपण घेऊ इथे काय घ्यायचं, ऍक्शन घ्यायचं. आयडी कशाला प्रिंट करायची, ठीक आहे, ऍक्शन घेऊ. जस्ट आउटपुट पेजला आलो. झालाय आपल्या इथे छोटासा टेबल प्रिंट. आता त्या टेबलच्या आतमध्ये आपल्याला डेटा प्रिंट करायचा. त्यासाठी मी काय केलं, इथे कर्ली ओपन केला, क्लोज केला. कोणत्या व्हेरिएबल मधून डेटा प्रिंट करायचा आहे, कार्ड इन्फो मध्ये. जस्ट इथे काय करायचे मग, कार्ड इन्फो डॉट काय विशाल मॅप, विसरला तुम्ही आता, राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये एक ॲरो फंक्शन, ओके, आणि तिथे राऊंड ब्रॅकेट. त्या राऊंड ॲरो फंक्शनच्या आतमध्ये आपल्याला भेटते व्हॅल्यू आणि सेकंड भेटते. जस्ट जो काय डेटा आलाय तो डेटा प्रिंट करून घ्यायचा आहे. एक TR घेतला मी, त्या TR च्या आतमध्ये एक TD घेतला. आणि पहिल्यांदा आपल्याला काय प्रिंट करायची, TDच्या आतमध्ये प्रोडक्ट मध्ये आपण IMG प्रिंट करू, म्हणजे इमेज. जी इमेज आली ती कशात आली, आता प्रोडक्ट इन्फो मधून. ठीक आहे, प्रोडक्ट नाही, कोणता व्हेरिएबल आहे, कार्ड इन्फो. मग आपण सांगू इथे कार्ड इन्फोच्या आतून काय प्रिंट करायचे, प्रोडक्ट अंडरस्कोर IMG. आता ही डायरेक्ट मी कुठून राईट केलं, जसं इथे आलो त्या API मध्ये काय काय डेटा आलाय, कार्ड आयडी आलाय, कार्ड इमेज, नेम, एंट्री डेट वगैरे वगैरे आले. त्यातनं मला प्रिंट करायची प्रोडक्टची. आउटपुट पेजला आलो, इथे कॉपी केलं आणि इथे प्रोडक्ट इन्फो मधून काय प्रिंट करायची, प्रोडक्टची इमेज. आउटपुट पेजला आलो, एकदा मी ह्याला रिफ्रेश करतो. each child should have a props key आली. ओके, आता हा बग आला तुम्हाला, ठीक आहे ना. असं तुम्हाला काहीतरी म्हणलं की बद्दल, त्या टेबलच्या आतमध्ये अशी काहीतरी तुम्ही की राईट करा, कुठे इथे आले. असं तुम्हाला एरर आला तर काय करायची माहितीये, जस्ट जो TD आहे ना, त्या TD ला एक की द्यायची आणि त्या कीच्या आतमध्ये राईट करायची इंडेक्स. जस्ट मी असं राईट केलं आणि इकडे आलो, एकदा रिफ्रेश करतो. शुड हॅव चाइल्ड, ओके ओके, तोच एरर आलाय की हा की मी काय करतो, TR ला देतो. ठीक आहे, वर्किंग होतंय का चेक करू फक्त आपण. इकडे आलो, रिफ्रेश केलं मी, ठीक, खालचा एरर गेलाय, आता गेलाय ना. ठीक, आता इमेज का नाही शो झाली, इमेज शो करण्यासाठी आपल्याला त्या इमेजला द्यावं लागेल विड्थ आणि हाईट. आपल्याला माहिती आहे की टेलबाइंड मध्ये विड्थ आणि हाईट देण्यासाठी W स्क्वेअर ब्रॅकेट ओपन करा, क्लोज करा आणि त्याच्या आतमध्ये राईट करा 100. जसं आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर इमेज शो नाही झाली. त्याला मी हाईट पण देतो एकदा, ठीक आहे, हाईट स्क्वेअर ब्रॅकेट, त्याला सांगतो मी 100. आउटपुट पेजला आलो, जस्ट एकदा रिफ्रेश केलं, प्रोडक्टची इमेज शो नाही झाली. प्रोडक्ट IMG म्हणूनच आली ना. आणि आपण इथे काय केलंय, SRC मध्ये कार्ड इन्फो मधून प्रोडक्ट IMG प्रिंट करा. ओके, जर काही प्रॉब्लेम नाहीये आणि या पण नाही पाहिजे. ठीक आहे, बाकीचा डेटा येतोय का तू चेक करू. ठीक आहे, दुसरा TD घेतला मी आणि त्या TD मध्ये काय आहे, नेम आहे प्रोडक्ट. ओपन करली केला, क्लोज करली केला आणि त्याच्या आतमध्ये मी सांगतो कार्ड इन्फो मधून काय प्रिंट करायची, प्रोडक्टचं नेम. जस्ट मी याला कॉपी करतो, इकडे आलो आणि इथे मी पेस्ट केलं. आउटपुट पेजला आलो, एकदा आपण रिफ्रेश केलं, इथे प्रोडक्टचं नेम प्रिंट झालं की इथे नाही झालं. ओके, डेटाच प्रिंट होईना ना. ठीक आहे, रिफ्रेश, डेटाला पण प्रिंट होत नाही. का नाही प्रिंट होत, एकदा डबल मी चेक करतो, क्रॉस चेक करू आपण. रिस्पॉन्सच्या आतून डेटा काय कर, स्टोअर कर. कुठे स्टोअर कर, ह्या ॲरे मध्ये स्टोअर कर. ओके, सेट कॉन्फिग वगैरे वगैरे आपण व्यवस्थित राईट केलं आहे. कॅटेगरी कार्ड इन्फो डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये एक ॲरो फंक्शन, त्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू भेटते आणि सेकंड भेटते आपल्याला इंडेक्स नंबर भेटतोय. ओके, इतर काही प्रॉब्लेम नाही आला आपल्याला.
जस्ट मी याला एकदा काय करतो, रिमूव्ह करतो. आणि जो काय डेटा आहे तो डेटा इथे नाही होणार. ठीक आहे, काय प्रॉब्लेम येतोय मला तो समजा. ठीक आहे, हा एरर सॉल्व करू पहिला. काय हा, इन HTML TR कॅन नॉट बी चाइल्ड ऑफ टेबल अँड टी बॉडी, टी हेड, टी फुटर युअर कोड मध्ये ऍड करा, असं काहीतरी सांगतात ते. बघायचं एकदा ट्राय करून. ठीक आहे, त्यांनी असा एरर दिलाय ना हा, की तुमच्या टेबल टॅग मध्ये टी बॉडी, टी हेड असं तुम्ही काय करा, राईट करा. एकदा आपण ट्राय करू त्यांचं, ऐकू आपण. पहिला काय असतो, कोणता टॅग असतो, टी हेड असतो का, टी हेड असतो. ठीक आहे, हेड त्याचा क्लोज केला मी इथे, आणि त्याचा क्लोज असणार ह्याच्या बाहेर असणार. ओके, काय अडचण नाही. त्यानंतर टी हेड नंतर कोण असतो, टी बॉडी असतो. बॉडी राईट केला, त्याचा क्लोज केला, आउटपुट पेज लागलं. जस्ट एकदा रिफ्रेश केलं मी. ठीक आहे, तो बग सॉल्व झालाय मला असं वाटतं, झाला. ठीक आहे, आणि त्या टी बॉडीच्या आतमध्ये मी काय करतो, आता इथे स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केला. कशामधून आपल्याला डेटा प्रिंट करायचा आहे, कार्ड इन्फो नावाच्या व्हेरिएबल मधून. कार्ड इन्फो डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये एक असतो ॲरो फंक्शन. त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला पहिली भेटती व्हॅल्यू आणि सेकंड इंडेक्स. ओके, आणि इथे देणार आपण इक्वल टू ॲरो फंक्शनचा सिंटॅक्स. ठीक आहे, आणि त्याच्या आतमध्ये मी काय घेतो, एक TR घेतला, एक TR घेतला. त्या TRच्या आतमध्ये TD घेतला, आणि त्या TD मध्ये मी स्क्वेअर ब्रॅकेट ओपन करून क्लोज करून त्याला सांगतो, व्हॅल्यू मधून तुला काय प्रिंट करायची, प्रोडक्ट अंडरस्कोर नेम. जसं मी याला सेव्ह केलं ना, आउटपुट पेजला आलं, तर मला दोन्ही प्रोडक्ट नेम शो झाले. कसं काय झाले, ऑनलाईन मेंबर कोणाचं लक्ष होतं, व्हॅल्यू मध्ये स्टोअर होत नव्हतं, व्हॅल्यूज घेतलं नव्हतं. मग कधी सांगणार तुम्ही मला, तुम्ही म्हणलात मला ऐकूच नाही आला, मी चुकलं असेल. एखाद्या वेळेस मी चुकीचं सांगितलं की सायकल हवेत उडते, खरं आहे नाही, सरनी सांगितलं असेल म्हणजे खरं असेल. ठीक आहे, चुकलं तर मला सांगत चला. ठीक आहे ना, जास्त कॉम्प्लिकेट मध्ये जाईन टी हेड टी बॉडीनी, जस्ट त्याला मी काढून टाकतो. ओके, तुम्हाला पण समजणार नाही. जस्ट मी एक टेबल टॅग घेतला, त्या टेबल टॅग मध्ये एक TR मध्ये हेडिंग दिली. त्यानंतर मी इथे काय करतो, स्क्वेअर ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. त्याला सांगणार कार्ड इन्फो मधून प्रिंट करायची डॉट मॅप. मॅप मध्ये आपल्याला दोन व्हॅल्यू भेटतात, एक तर भेटते व्हॅल्यू आणि सेकंड भेटते इंडेक्स नंबर. ठीक आहे, ठीक आहे, ॲरो फंक्शनच्या आतमध्ये भेटते. तिथे व्हॅल राईट केला, त्यानंतर सेकंड आपल्याला इंडेक्स भेटतो. त्याच्यामध्ये ॲरो फंक्शन जिथे आपण कर्ली ब्रॅकेट टाकतो तिथे काय टाकणार आपण, राऊंड ब्रॅकेट. आणि त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये मी काय केलं, इथे एक TR चा टॅग घेतला. कोणता, TR ओपन केला, क्लोज केला. त्याच्या आतमध्ये TD घेतला, आणि TDच्या आतमध्ये एक IMG टॅग घेतला. आणि त्या IMG मध्ये मी सांगतो की व्हॅल्यूच्या आतून तुला काय प्रिंट करायची, प्रोडक्ट अंडरस्कोर IMG. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तरी ते आपल्याला दोन प्रोडक्ट काय झालेत, आता शो झाले दिले. ठीक आहे, त्यानंतर त्याला मी काय करतो, थोडी हाईट आणि विड्थ देतो. त्यासाठी आपल्याकडे क्लास आहे टेलमाइंड CS कडे. कोणते क्लास आहेत, की विड्थचा W आणि इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये सांगा किती तुम्हाला विड्थ द्यायची, 100 पिक्सल. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, झाली इथे विड्थ अप्लाय झाली. आउटपुट पेजला आलो, डबल एकदा रिफ्रेश केलं, झाली विड्थ अप्लाय आपली. ठीक आहे, त्याच प्रकारे जशी आपण इमेज प्रिंट केली त्याच प्रकारे आपण सेकंड काय प्रिंट करणार आहे, TD कर्ली ओपन केला, क्लोज केला. व्हॅल्यूच्या आतून तुला प्रिंट करायची आहे काय, प्रोडक्टचं नाव. जसं की मी इकडनं URL मध्ये कॉपी केलं, कोड मध्ये आलो, जस्ट इथे पेस्ट केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा चेक केलं की प्रोडक्टचं नेम काय झालं, आता इथे प्रिंट झाले. त्यानंतर काय, प्राइस आणि क्वांटिटी. प्राइस साठी काय आलंय तिकडनं, प्राइस आले, आणि क्वांटिटी साठी काय आलंय,
QTY. आता हे दोन्ही ठेवले आम्ही. त्यानंतर इथे आलो कोड मध्ये, अजून एक TD घेतला, TD मध्ये कर्ली ओपन केला, क्लोज केला. त्याच्या आतमध्ये मी सांगतो व्हॅल्यूच्या आतून काय प्रिंट करायची, प्राइस प्रिंट करायची. त्यानंतर अजून एक मी घेतला TD, त्याच्या आतमध्ये सांगतो व्हॅल्यूच्या आतून काय प्रिंट करायची, QTY. आउटपुट पेजला आलो, जस्ट एकदा रिफ्रेश केलं, क्वांटिटी झाली प्रिंट, प्राइस पण झाली. ओके, ह्याला मी करू क्लोज. आता आपल्याला एवढा डेटा प्रिंट करायचा होता. आता ह्या डेटाला आपण व्यवस्थित लावू. मग व्यवस्थित लावण्यासाठी मी काय करतो, याला स्टाइलिंग करू. क्लास नेम दिला, त्याला सांगतो टेक्स्ट तुझा असणार आहे कुठे, सेंटरला असणार आहे. आउटपुट पेजला आलो, काय अडचण नाही. याचा कलर झालाय, टेक्स्ट सेंटरला आलाय. त्यानंतर मी जो काय टेबल आहे त्या टेबलची विड्थ करतो स्क्रीन एवढी. नाही झालं का, ठीक आहे. मॅन्युअली देऊ आपण त्याला फुल. झाली आपली टेबलची. फुल देण्यापेक्षा मी त्याला काय करतो, पर्सेंटेज मध्ये देतो. जसं की पर्सेंटेज सांगतो मी इथे 90%. झाली 90%, ठीक आहे. त्यानंतर जो आपला हा टेबल टॅग आहे, त्या टेबल टॅगला मी एका डिवच्या आतमध्ये घेतो. डिव घेतला, डिवला मी त्याच्या आतमध्ये टेबल टॅग प्रिंट केला. ओके, आणि त्या डिवला मी सांगतो, त्या डिवला मी इथे सांगतो फ्लेक्स, काय सांगणार, जस्टिफाय कंटेंट कुठे असणार, सेंटरला असणार. जस्ट आउटपुट पेजला आलो तर आपला टेबल आलाय सेंटरला आता. ठीक आहे. आता हा इमेज, जी इमेज आहे ती सेंटरला आली पाहिजे. त्यासाठी कुठे इमेज टॅग, इमेज टॅग, इमेज टॅगचा कुठे, हा. मग ह्याला मी देतो क्लास, त्याला काय सांगणार, टेक्स्ट सेंटर. आउटपुट पेजला आलो, नाही झाला सेंटरला. ठीक आहे, इथे पण राईट करून आपण TR ला सांगतो डायरेक्टली मी, क्लास टेक्स्ट सेंटर. जस्ट आउटपुट पेजला आलो तर आपला जो काय टेक्स्ट इमेज आहे ती सेंटरला नाही आली. ठीक आहे, तशी नाही आली तर आपल्याला CSS तर जमते ना आपल्याला. ओके, मग मी इथे काय करतो की SRC च्या आतमध्ये एक फाईल बनवतो, आणि त्या फाईलला नाव देतो मी cart.css. बनवली इथे फाईल, आणि त्या फाईलच्या आतमध्ये त्या फाईलला मी काय करतो, कार्ड पेजला कनेक्ट करतो. कनेक्ट करण्यासाठी काय करणार, इथे जस्ट इम्पोर्ट डबल डॉट स्लॅश, डबल कोड मध्ये असेल, डबल डॉट स्लॅश, आणि त्या फाईलचं नाव काय, cart.css. झाली कनेक्ट फाईल. मग मी ते काय सांगतो, cart.css मध्ये जो आपला हा TR आहे, त्या TR मधला जो काय टेक्स्ट असणार आहे तो टेक्स्ट कर. टेक्स्ट नाहीये इथे, प्रॉपर्टी अलाइन आयटम सेंटर आहे, अलाइन आयटम सेंटर. जस्ट आउटपुट पेजला आलो. ठीक आहे, याने पण सेंटरला नाही आला. काय प्रॉपर्टी बरं, ऑफलाईन मेंबर सांगा बरं, असं काय करू मी राईट की तो सेंटरला येईल. डिस्प्ले फ्लेक्स द्यायचं का, ह्याला देण्यापेक्षा मग ह्यालाच देऊ का मी, टेलवाईडनी. कशाला फ्लेक्स द्यायची, ह्या टीआरला. टीआरला काय करू, अरे स्टायलिंगचा पार्ट आहे ना तू जस्ट. ठीक आहे, नाही झालं, फ्लेक्स देऊ आपण. सेंटरला मी रिमूव्ह करतो, आणि ह्याला क्लास नेम दिला मी इथे फ्लेक्स. परत त्याला सांगतो जस्टिफाय कॉन्टेंट कुठे असेल, किंवा आयटम सेंटर असेल. आलाय सेंटरला. ठीक आहे, त्यानंतर बाकीच्या गोष्टी सगळ्या सेंटरला आहेत. ठीक आहे, ह्या दोन्ही प्रोडक्टच्या मध्ये पेस्ट पाहिजे, त्यासाठी मी ह्या TR ला क्लास दिला, आणि त्या क्लासला सांगतो, काय सांगू, मार्जिन टॉप 3. आउटपुट पेजला आलं, जस्ट इथे रिफ्रेश केलं तर मार्जिन अप्लाय झाली का, नाही झाली. का नाही झाली, आपण तर दिली नाही ते.
ठीक आहे, मार्जिन मी वाय करतो आणि 3 देतो. एकदा अप्लाय झाली, चेक करतो. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं मी, तरी पण नाही झालं. काय झालं? फक्त मार्जिन द्यायची यम. टेलवेंट अप्लाय का व्हाय ना बरं असं? कसं काय मार्जिन असंच आहे ते, मार्जिन टॉप 4 द्यायचं असं पण क्लास देतो, अप्लाय करतो, चेक करतो. जस्ट डिझायनिंगचा पार्ट आहे. मॅन्युअली देऊन बघायचे की एकदा. स्टाईल टॅग घेतला, त्याच्या आतमध्ये मी सांगतो डबल कोड मध्ये ना, मार्जिन डॅश टॉप कोलन 10 फिक्स झाली अप्लाय. ठीक आहे, नाही होत, ठीक आहे, जास्त तुम्ही डोकं लावा त्याला, मी नाही लावत बसत. ओके, झालेत आपले प्रोडक्ट शो इथे. ठीक आहे, सपोज मी इथे आलो, अजून कार्ड पेज मध्ये काम राहिले. प्रोडक्ट शो केलाय, नेम केलाय, ठीक आहे, कार्ड नंतर 2-3 BR टाकतो मी इथे, 1 2 झाले आपलं कार्ड पेज शो इथे. प्रोडक्ट झाले, नेम झाले, प्राइस झाली, क्वांटिटी झाली. त्यानंतर ऍक्शन. आता ऍक्शन मध्ये काय असतं, जसं की आपण हा डेमो केलाय, एक ऍरे मध्ये डेटा स्टोअर केला आणि जस्ट तो प्रिंट केला होता, बरोबर. आणि त्या ऍक्शन मध्ये काय होतं, रिमूव्हचं बटन होतं ना, का नाही? असं काही नसतं. अरे आता हा ऍड टू कार्ड प्रोडक्ट केलाय, मला सपोज हा प्रोडक्ट नाही आवडला तर मला तो डिलीट करायचा आहे. मग मी काय करणार, इथे त्या क्रॉस बटनावर क्लिक करणार, तर तो प्रोडक्ट काय होणार, ऍड टू कार्ड मधून रिमूव्ह होणार. त्यासाठी मी काय करतो, मग इथे त्या मॅपच्या आतमध्ये अजून एक TR घेतला किंवा TD घेतला आणि त्या TDच्या आतमध्ये मी असं एक्स राईट करतो. आला सगळा एक्स. एक्स लगेच समजतोय. मी त्यासाठी काय करतो, एक बटन घेतो, त्या बटनच्या आतमध्ये एक्स सांगू आहे ना. आला इथे एक्स, आलाय ना. इथे एक्स राईट करण्याऐवजी मी इथे काय करतो, एंटिटी राईट करतो. जसे की ते एंटिटी आहे 10,005 आय थिंक एक्स साठी आहे. एंटिटी माहिती ना तुम्हाला. आलंय क्रॉसचं बटन, आलंय ना. त्याला आपण थोडीशी अजून डिझाईन करण्यासाठी क्लास देऊ आपण याला. जसं की मी याला क्लास दिला, मार्जिन देतो, पॅडिंग देतो, 2 देतो. त्यानंतर मी याला सांगतो बॉर्डर. जस्ट आउटपुट पेज आलो, त्या बटनला बॉर्डर वगैरे भेटली आहे. ओके, त्यानंतर अजून सांगतो मी याला पॅडिंग तुझे एक्स ऍक्सिसने असेल 2 पिक्सल. जस्ट इथे आलो, भेटलं, इथे बटन झालं आता. ठीक आहे, नॉर्मल बटन दिसते. जसं आपण ह्या बटनवर क्लिक करणार तर त्या ॲरे ऑब्जेक्ट मधून काय होणार, हा प्रोडक्ट रिमूव्ह करणार. हा आपण डेमो ऑलरेडी केला आहे, केलाय ना, केलाय. मग आता कसं करायचे रिमूव्ह, जमेल तुम्हाला? करता तुम्ही? ठीक आहे, करा मग. ठीक आहे, आता आपल्याला काय करायची, जस्ट मी प्रोडक्ट पेज वर आलो. हा शूज मला आवडले, मी ऍड टू कार्ड केले. तो प्रोडक्ट कुठे गेला असेल आता, पक्का? किती प्रोडक्ट झाले शो? प्रोडक्ट पेज वर आलो, हा आवडला, ऍड टू कार्ड केलं मी इथे. तो प्रोडक्ट कुठे गेला असेल आता, कार्ड पेज मध्ये आला. इथे समजतं एवढं काय केलंय ते? जस्ट काहीच नाही केलं, एक API कॉल केली, ते API मधून आपल्याला डेटा भेटलाय आणि तो डेटा एका टेबल मध्ये प्रिंट केलाय. समजलाय फंडा? ठीक आहे. ह्यानंतर आपल्याला काय करायची, की आता एखादा युजर आला आणि त्या युजरला हा प्रोडक्ट नाही आवडला, तर त्याला काय करायचे, तो कार्ड मधून रिमूव्ह करायचा आहे. मग तो कार्ड मधून रिमूव्ह करण्यासाठी आपल्याकडे एक API आहे. जसं की मी इथे आलो फोल्डर मध्ये, इथे बघा, रिमूव्ह कार्ड क्वांटिटी, त्यानंतर रिमूव्ह इन्क्रीज डिक्रीज आहे इथं, रिमूव्ह कार्ड. ही API आपल्याला काय करायची, यूज करायची. चालेल ना. मग आता ही API यूज करायची म्हणजे काय, मेथड कोणती, पोस्ट आहे. त्या API ला काय काय द्यायचे आपल्याला, प्रोडक्ट कार्ड ID आणि त्यानंतर सेकंड काय द्यायचे आपल्याला, टोकन द्यायचे. ओके, मग ही प्रोडक्ट ID कुठे आली, जसं मी या कार्ड पेजला आलो, एकदा इन्सर्ट केलं आणि जी आपण API कॉल केली होती त्या API मध्ये आपल्याला भरपूर सारा डेटा भेटलाय ना. जसं की इथे बघा, कार्ड ID, कॅटेगरी, नेम, इंटरेस्ट, प्रोडक्ट, इमेज वगैरे सगळे सगळे आले. तर इथे दिसतंय आपल्याला
प्रोडक्ट ई कॉम कार्ड आयडी भेटलाय हा आयडी, आणि ह्या आयडी वरून आपल्याला तो प्रोडक्ट काय करायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे. आणि टोकन कुठे आहे दुसरं आपलं, ते टोकन आहे लोकल स्टोरेज मध्ये. ठीक आहे. मग ही एपीआय कॉल करण्यासाठी मी कोड मध्ये आलो आणि एक फंक्शन बनवतो. जसं की यूज इफेक्टच्या खाली एक फंक्शन घेतलं मी इथे, आणि त्या फंक्शनला नाव देतो रिमूव्ह कार्ड नावाचं एक फंक्शन बनवलं, आणि कर्ली ओपन केला, क्लोज केला. जसं ते फंक्शन कॉल होणार आहे, तर एक एपीआय काय होणार इथे, कॉल होणार. समजतं इथे काय करतोय? ठीक आहे. आपण एपीआय कॉल करण्याऐवजी मी काय करतो, इथे एक कन्सोल प्रिंट करतो, आणि त्या कन्सोल मध्ये मेसेज असेल रिमूव्ह दिस कार्ड. समजलंय? जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, जसं मी ह्या क्रॉस बटनावर क्लिक करतोय, तर मेसेज आलाय का मला इथे? नाही आला. तो मेसेज येण्यासाठी मला काय करावं लागेल, जे आपण हे फंक्शन बनवलंय ना, त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तो फंक्शन कॉल झाला पाहिजे. कुठे आहे ते बटन? इथे. मग त्या बटनला मी काय करतो, एक इव्हेंट कॉल करतो. कोणता? ऑन क्लिक. जसं त्या बटनावर आपण क्लिक करणार तर कोणतं फंक्शन कॉल होणार? रिमूव्ह कार्ड. जस्ट आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी इथे, आणि मी त्या क्रॉस बटनावर क्लिक केलं, तर मेसेज काय आलाय, रिमूव्ह दिस कार्ड. दिस म्हणजे काय? रिमूव्ह दिस कार्ड म्हणजे ही कार्ड रिमूव्ह झालंय. पण कोणतं ते तर ठरवायला लागेल ना आपल्याला. ह्या चारीपैकी आपल्याला कोणतं कार्ड रिमूव्ह करायचं, तर त्यासाठी आपण काय करणार आहे, त्याच्या आयडी वरून आपण तो कार्ड काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे. मग तो आयडी पास करण्यासाठी जसं की आपण हा लूप फिरवलाय, कोणता? मॅप लूप फिरवलाय ना, त्या मॅप लूप मध्ये आपल्याला जसं हे प्रोडक्ट नेम भेटले, प्राइस भेटली, क्वांटिटी भेटली, त्याच प्रकारे आपल्याला ती प्रोडक्टची आयडी पण भेटली असेल ना. ओपन करली केला, क्लोज करली केला, आणि मी इथे सांगतो व्हॅल्यूच्या आतून काय प्रिंट करायची. ठीक आहे. आपल्याला कशाची गरज आहे तिथे, कोणत्या? हे आयडीची गरज आहे. जस्ट याला कॉपी करतो मी, कोड मध्ये आलो, आणि व्हॅल्यूच्या आतून कोणती डेटा प्रिंट करायचा आपल्याला, प्रोडक्ट ई कॉम कार्ड. जस्ट मी आउटपुट पेजला आलो, तिथे रिफ्रेश केलं, तर इथे क्रॉसच्या पुढे आपल्याला आयडी भेटते ना. मग ही आयडी आपल्याला काय करायची, ह्या फंक्शनला पाठवायची. समजतंय? कॉम्प्लिकेट वाटत असेल तिथे आला. फंक्शन सम, आणि ती फंक्शन काय करतं, किती फंक्शन करतं, कॉन्स्ट किंवा रिटर्न ए प्लस बी. ओके. हे सम नावाचं एक फंक्शन आहे, तर सम नाव फंक्शन काय करतं, ए प्लस बी करतं, बरोबर ना. मग ती ए प्लस बी आपल्याला काय करायची, पाठवायची, त्याला डेटा द्यायचा. तर कसं देणार तुम्ही, कसा पास करायचा सांग, पॅरामीटर पास करायचा. कसा? इथे काय करू, इथे सपोज मला 10 आणि 20चं सम करायची, मग मी काय करू, इथे. ठीक आहे. इथे आपण असं देऊ शकतो ना, ए. ठीक आहे. आपण काय करू शकतो, जे सम नावाचं फंक्शन आहे, ठीक आहे, सम नावाचं हे फंक्शन आहे, ओपन राऊंड, क्लोज राऊंड. ह्या राऊंड मध्ये मी असं सांगू शकतो 10 पहिली व्हॅल्यू असेल आणि दुसरी असेल 20, आणि हे 10 आणि 20 आपण जे काय पाठवलंय त्याला आपण इथे असं कॅच करू शकतो, ए आणि, मग त्यांचं ऍडिशन होईल. समजतोय फंडा? मग त्याच प्रकारे आपल्याला काय पाहिजे, ह्या फंक्शनच्या आतमध्ये आपल्याला काय पाहिजे, आयडी पाहिजे. समजतंय ना. मग आयडी पाहिजे तर आपल्याला इथे आयडी भेटतोय ना, त्या बटन पाशी आयडी भेटतोय. मग तो आयडी आपण असं डायरेक्टली पास करू शकतो ना त्या फंक्शन मध्ये, करू शकतो का नाही? आता एरर आलाय, तुम्ही लगेच म्हणता ते असं करू शकतो का नाही, करू शकतो ना. मग मी इथे काय करतो, ओपन राऊंड, क्लोज राऊंड, त्याच्या आतमध्ये व्हॅल्यू मधून प्रोडक्ट ई कॉम कार्ड आयडी,
पास कर. कुणाला? ह्या फंक्शनला केली पास. आणि ती आयडी कॅच करण्यासाठी आपण काय करणार, इथे असं काहीतरी करू आपण. काय नाव द्यायचं त्याला? जे आपण नाव दिले तेच नाव देऊ. प्रोडक्ट इकॉम ह्या नावाने ती आयडी आपण काय केली, आता कॅच केली ना. आणि ती कॅच केलेली आयडी जस्ट मी इथे काय करतो, प्रिंट करू शकतो. प्रिंट करण्यासाठी मी इथे प्लस करतो, पेस्ट केलं. समजले काय केलं? आता इथे एकदा आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं मी, इथे प्रोडक्ट शो झाले मला. जस्ट ह्या बटनावर क्लिक केलं मी, तर ते फंक्शन कॉल नाही झालं. क्लिक करतोय मी, कॉल नाही होत. का नाही होत बरं? मग का झालं इथे? रिमूव्ह कार्ड नाही होत. नाही, ती ऑलरेडी झालेलं आहे अगोदरचं. कसं काय नाही होत आता इथे? इथे किती वेळा रिमूव्ह कार्ड प्रिंट झाले? 8 वेळेस झाले. म्हणजे पहिल्यांदा 4 वेळेस झालं आणि त्यानंतर सेकंड 4 वेळेस झालं. जसं की आपला हा एपीआय दोनदा कॉल झाली, त्याच प्रकारे आपल्या इथे तो फंक्शन दोनदा कॉल झालाय. पण त्याला आपण कॉल केलाय का? जेव्हा आपण ह्या बटनवर क्लिक करणार तरच ते फंक्शन कॉल करायचं ना आपल्याला. मग त्यासाठी आपण काय करू, इथे जो डायरेक्टली फंक्शन कॉल केलाय, ठीक आहे, इथे जो आपण डायरेक्टली फंक्शन कॉल केलाय त्याला आपण काय करू, एका ॲरो फंक्शन मध्ये टाकलं मी ॲरो फंक्शन मध्ये. जस्ट आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं. आता इथे बघा, ऑलरेडी फंक्शन कॉल झालेत का इथे? नाही. जसं मी ह्या बटनावर क्लिक करतोय तर इथे काय झालंय, रिमूव्ह कार्ड, रिमूव्ह दिस कार्ड. आणि त्या कार्डचं काय आलं इथे, 2778. जसं मी इथे क्लिक केलं, किती आला? 27 आला. म्हणजे ज्या बटनावर आपण आयडी क्लिक करतो तो आपल्याला आयडी भेटतोय आता. म्हणजे आपल्याला जो आयडी लागत होता, कोणता, प्रोडक्ट इकॉम कार्ड, तो भेटलाय आपल्याला इथे. आता भेटलाय का नाही? ठीक आहे, थोडं कॉम्प्लिकेट मध्ये चाललंय वाटतं. ठीक आहे, मग तो आयडी भेटलाय तर तो आयडीला मी काय करतो, एका ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर करतो. जसं की कॉन्स्ट किंवा व्यार घेतला, व्यार ओबीजे इक्वल टू ओपन करली क्लोज करली, आणि त्याच्या आतमध्ये कोणती राहणार आयडी, प्रोडक्ट इकॉम आयडी. आणि तो आयडी कुठे आलाय आता आपला, इथे आलाय. जस्ट तो अटॅच करून देऊ, इथे दिला अटॅच करून. आणि सेकंड कोणती वस्तू लागते, टोकन. टोकन कुठे आहे मग, इथे टोकन कोलन, टोकन कुठे, लोकल स्टोरेज मध्ये. गेट आयटम, काय करायचे आपल्याला, टोकन घ्यायची. झाला ऑब्जेक्ट. आणि ह्या ऑब्जेक्टला मी एकदा कन्सोल करून तुम्हाला दाखवतो. जसे की ओबीजे, आउटपुट पेजला आलो, जस्ट एकदा रिफ्रेश केलं मी, काही झालं की ते. ठीक आहे, हा आयडी मी रिमूव्ह करतो. ठीक आहे, त्या बटनच्या आतमध्ये जो आपण आयडी प्रिंट केलाय ना, त्याची गरज नाही आपल्याला, समजण्यासाठी फक्त आपण. ठीक आहे, जसं मी ह्या बटनावर क्लिक केलंय तर काय आलं इथे, ती प्रोडक्ट आयडी आणि टोकन झाले तयार. मग जसं आपण त्या बटनावर क्लिक करणार तर एक एपीआय कॉल होणार. मग आपल्याला एखादी एपीआय कॉल करायची असेल तर कोणत्या पॅकेजची गरज असते, ऍक्झिओस. ऑलरेडी आपण केलाय. मग ती एपीआय कधी कॉल करायची, की ऍड रिमूव्ह कार्ड नावाचे. जसं आपण त्या क्रॉस बटनावर क्लिक करणार तर एक रिमूव्ह कार्ड नावाचं फंक्शन कॉल होणार. आणि ती जसं ते फंक्शन कॉल झालं की काय झालं पाहिजे, एक एपीआय कॉल झाली पाहिजे. जस्ट एक्झिओस डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट URL कोमा घेतला, ऑब्जेक्ट दिला, डॉट दे. त्यामध्ये काय असतो, एक ॲरो फंक्शन. त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला काय भेटतो, रिस्पॉन्स भेटतो. आणि तो रिस्पॉन्स मी सिंपल काय करतो, इथे कन्सोल डॉट लॉग करतो. जसं की रिस्पॉन्स इथे करतो, रिस्पॉन्स. जस्ट आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी इथे. ठीक आहे, झाली का ती एपीआय कॉल? नाही झाली. जस्ट मी एक क्रॉस बटनावर क्लिक केलं तर इथे आपल्याला काहीतरी एक एरर आलाय, नॉट फाउंड. काय एरर आलाय, की आपण इथे त्याची URL टाकली का एपीआय ची, नाही टाकली, त्यामुळे आपल्याला तो एरर आलाय. जस्ट ती एपीआय कोणती आहे, हीच आहे. कॉपी केली मी, आउटपुट कोड मध्ये आलो, जिथे URL टाकायची तिथे URL मी पेस्ट केली. एकदा आउटपुट पेजला गेलो, एकदा रिफ्रेश केलं
तर जी काही पहिली एपीआय आहे ती कशासाठी, कार्ड लिस्ट आणण्यासाठी, बरोबर ना. जसं मी क्रॉस बटनावर क्लिक केलं तर ती जी काही सेकंड एपीआय आहे ती सेकंड एपीआय कॉल झाली आणि त्या सेकंड एपीआय मधून आपल्याला काहीतरी रिस्पॉन्स भेटलाय आणि त्या रिस्पॉन्स मध्ये डेटा कॉन्फिग हेडर भेटला. ह्यामधला महत्वाचा कोण आहे, कोण महत्वाचा आहे, डेटा महत्वाचा. जस्ट इथे आलो आणि डेटाला मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग मध्ये राईट केले, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी इथे तर प्रोडक्ट किती शो आहेत इथे आता, 3. किती तर 3 आहे. जसं मी इथे क्रॉस बटनावर क्लिक केलं ती एपीआय कॉल झाली आणि त्या रिस्पॉन्स मध्ये आपल्याला डेटाच्या आतमध्ये काय आलाय, मेसेज डिलीटेड सक्सेसफुली, स्टेटस आलाय. पण तरी पण बघा आपलं ते प्रोडक्ट आहे ना इथंच. एकदा मी रिफ्रेश केलं, आता इथे प्रोडक्ट किती झाले, 2 झाले. म्हणजे इथं आपण क्रॉस केलं तर सक्सेसफुली आपल्याला मेसेज येतोय तो डिलीट झालेला कार्ड मधून, पण इथे आपल्याला शो होतंय काही डिझायनिंग मध्ये. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करू माहितीये, जो आपला यूज इफेक्ट आहे तो काय करतो, मला सांगा काय करतो तो, वॉच करतो है ना. मग आता आपण काय सांगू की जो वॉच करतो ना, मग जो हा व्हेरिएबल आहे, कोणता व्हेरिएबल, ठीक आहे, फंक्शन रिमूव्ह कार्ड नावाचा जो काही फंक्शन आहे त्या फंक्शनवर काय करतो आता, लक्ष ठेव. जसं त्यांनी काहीतरी काम केलं की तू लगेच काय करायचं, तुझं काम करायचं, समजतंय. जस्ट इथे आलो क्रॉस बटनावर क्लिक केलं, झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह आपला, झालं ना. प्रोडक्ट मध्ये आलो, एक प्रोडक्ट व्ह्यू केला, ऍड टू कार्ड केला, तो प्रोडक्ट कुठे गेला आता, कार्ड लिस्ट. इथे आलो, आला एक प्रोडक्ट, अजून 4-5 करतो मी इथे, सेकंड वर आलो, आवडला ऍड टू कार्ड करतो, झाला. कार्ड पेजला आलो, 2 प्रोडक्ट शो झाले इथे मला. सपोज पहिला प्रोडक्ट मला आवडला नाही, त्याला क्रॉसवर क्लिक केलं तर मला पेज रिफ्रेश करायची गरज पडली का, माझा प्रोडक्ट काय झाला इथे, रिमूव्ह झाला. समजलंय फंडा का कॉम्प्लिकेट मध्ये जातंय, हे अजून कॉम्प्लिकेट जातंय ना, है ना. ऑनलाईन मेंबर काय होतंय, स्टोअर केली आणि जे काय डेटा स्टोअर झालाय कोणत्या कार्ड इन्फो मध्ये, कोणत्या टाईपचा डेटा आहे, ॲरे टाईपचा. मग जो ॲरे टाईपचा डेटा आपल्याला प्रिंट करायचा असेल तर आपल्याला लूपची गरज असते. जस्ट मी इथे काय केलं, मग एक टेबल घेतला आणि त्या टेबलच्या आतमध्ये एक कार्ड इन्फो मधून मॅप फंक्शन लावून त्यामधला डेटा प्रिंट केला. ही तर समजलंय, ठीक आहे. त्यानंतर आपला असा फंडा होता की त्यामध्ये जे काही क्रॉस नावाचं बटन आहे त्या क्रॉस बटनावर आपण क्लिक केल्यानंतर तो कार्ड काय झाला पाहिजे, रिमूव्ह झाला पाहिजे. मग आपल्याला कार्ड रिमूव्ह करण्यासाठी आपल्याकडे एपीआय होती होती मग त्या एपीआय ला काय करायचे, जस्ट कॉल करायची आणि त्या एपीआय ला काय लागतंय, एक लागते टोकन आणि दुसरी लागते आयडी. मग मी काय केलं, जसं त्या बटनावर आपण क्लिक करू तर एक फंक्शन कॉल होईल, कोणतं फंक्शन, रिमूव्ह कार्ड. आणि तो रिमूव्ह कार्ड काय करणार, त्याच्यासोबत एक पॅरामीटर नेणार किंवा आर्ग्युमेंट नेणार, कोणता, कार्ड आयडी. आणि तो रिमूव्ह कार्डचा फंक्शन त्या आयडीला कॅच केलं आणि त्याला एका ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट केलं आणि लोकल स्टोरेज मधून आपण काय घेतलं, टोकन घेतलं. आणि जो काय हा डेटा आहे तो डेटा आपण एका एपीआय ला पाठवला आणि त्या एपीआय ने काय काम काय केलं, त्या कार्ड मधून तो प्रोडक्ट काय केला, रिमूव्ह केला. ठीक आहे. आणि सेकंड आपल्याला प्रॉब्लेम असा आलता की जो आपला प्रोडक्ट रिमूव्ह केला की रिमूव्ह केल्यानंतर तो आपल्याला शो होत होता है ना. मग ते करण्यासाठी मी काय सांगितलं, यूज इफेक्ट, तू काय करायचं माहितीये की ह्या कार्ड रिमूव्ह कार्ड नावाच्या फंक्शननी काहीतरी ऍक्टिव्हिटी केली तर तू काय करायचं, एक एपीआय कॉल करायची, कोणती, कार्ड लिस्ट. समजतं इथे का, इथे बी कन्फ्युज झाला अजून, ऑनलाईन मेंबर तुम्ही सांगा बरं, थोडं कन्फ्युज झाला 100% असं मला वाटतंय. कारण हा पार्ट आपण ऑलरेडी घेतलाय, एक ॲरे होता, त्या ॲरे मधून आपण डेटा ऍड करत होतो, परत प्रिंट करत होतो आणि डिलीट पण केलता. आठवतंय तुम्हाला, समजतंय ऑनलाईन मेंबर का कोण कन्फ्युज होतंय, हे काही नाही समजलं मला एकदा तुम्ही सांगा, तो पॉइंट मी डबल घेईन, रिपीट घेईन, त्यासाठी आपण अजून स्पेशल लेक्चर घेऊ.
तेवढाच पार्ट घेण्यासाठी. ऑनलाईन मेंबर, अरे मला मेसेज बॉक्स मध्ये सांगा काहीतरी. तुम्हाला समजले ऑफलाईन मेंबर? पक्का काही अडचण तुम्हाला? थोडं कन्फ्युज होतंय, थोडं थोडं. कॉम्प्लिकेट काहीच नाही यामध्ये, तरी आपण लय स्लो चाललो तरी असं मला वाटतंय. जस्ट एपीआय कॉल करायच्यात. तुम्हाला काय सांगितलंय? तुम्हाला एपीआय चा पार्ट समजला, अख्खं रिॲक्ट जस्ट समजलं. कारण ह्यामध्ये सगळं एपीआय वरच काम चालतं. नसेल समजलं मला तुम्ही सांगत चला, सर आम्हाला जे काय आपलं रिॲक्ट जस्ट प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्ट मधला 6व्या दिवसाचा आम्हाला समजलं नाही. रिपीट द्या, तो आपण रिपीट घेऊ. ओके, ठीक आहे. सर्वांनी हा प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे. नाही समजलं, थोडंफार समजलं असेल, तुम्ही रेकॉर्डिंग पाहिली तरी